नमस्कार, पुणे ब्रेकिंग न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे। सध्या माझी तब्येत बरोबर नाहीये, डोळ्याला जरा गोगल लावलेला आहे, डोकाने डोळे दुखते माझे। तरी पण आपण लोकांना जे हाल होतात ते आपण दाखवलेले आपण पाहू शकता। आपण लाखनगाव पुलावर आहे, म्हणजे आंबेगाव तालुक्यामध्ये असणाऱ्या लाखनगाव, म्हणजे लाखनगाव इथं लाखनगाव आलं पहिल्या साईडला पिंपरखेडचा, म्हणजे हा रोड जातो बेल्ला जेजुरी हायवे रोड आहे हा। तर ह्या रोडला असणारा पुलाचं जे बांधकाम आहे ते जवळपास 4 वर्षापासून बंद आहे। ते कसं बंद आहे आपण पाहू शकता। जवळपास 25 ते 30 फुटाची उंची आहे, आणि ह्या उंचीला जर हा पूल आता हे बांधकाम नेलेलं आहे तर हे बांधकाम इकडं जर टेकावताना हे बांधकाम जाईन कुठं, म्हणजे ह्या पुलाचा जो स्लोप आहे तो जाईन कुठं, आपण याचा विचार करू शकता। प्रथमतः दर्शी असं दिसतंय की हे पुलाचं बांधकामच फसलेलं आहे। इस्टिमेट तयार करत असताना किंवा अधिकाऱ्यांनी त्याचं बांधकाम करत असताना एकदम निष्काळजीपणा केलेला आहे। निष्काळजीपणा यासाठी केलेला आहे की ह्या आता बघा इथं एक गाडी येऊन थांबलेली आहे, आपण गाडी दाखवू शकता, गाडी थांबलेली आहे। कारण का ह्या पुलावर एका वेळेस एकच गाडी बसू शकते। म्हणजे 4 वर्ष झालं तुम्ही फक्त टक्केवारीसाठी या पुलाचं बांधकाम केलंय का? अधिकाऱ्यांना दिसत नाही का 4 वर्ष झालं हे बांधकाम थांबले? वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्या अधिकाऱ्यांना कारवाई काय केलेली आहे? कायदा काय सांगतो भूसंपादनाचा की भूसंपादन केल्याशिवाय रस्त्याची कामं पुलं हे बांधकामच चालू करायचं नाही। मग तुम्ही भूसंपादन न करता पुलाचं बांधकाम चालूच कसं केलं? आता हे 4 वर्ष झालं हा पूल असा जागेवर थांबलेला आहे, याला जबाबदार कोण आहेत? नदीला ज्यावेळेस पूर आला त्यावेळेस नदीचा पूर आपण पाहू शकता, इथपर्यंत पूर आलता। हा पूर्ण पूल जो जुना पूल आहे तो पूल पूर्णपणे पाण्याखाली गेला होता। पूल ज्यावेळेस पाण्याखाली गेला त्यावेळेस सगळी ही वाहतूक जी बेला जेजुरी हायवे रोडची जी वाहतूक आहे, इकडनं मुंबईला पण गाड्या जातात, मोठमोठी दळण व्यवस्था आहे, यामध्ये सुद्धा गाड्या इकडनं जातात। तो हा पूल जवळपास 5 ते 6 तास बंद होता, म्हणजे ये जा बंद होती रस्त्याची अख्खी। याला जबाबदार कोण आहे? मग नागरिकांनी फक्त त्रासच सहन करायचा का? अधिकाऱ्यांनी फक्त टक्केवारी खायची का? लोकप्रतिनिधी असतील, आमदार असतील, खासदार असतील, त्यांना हा विषय दिसत नाही का? तुम्ही नक्की विकास कसा करताय? तुम्ही रेल्वेसाठी जो भांडताय तुम्ही त्याबद्दल तुमचं अभिनंदन आहे, परंतु आपल्या मतदारसंघामध्ये जवळपास 5 पूल आहेत, असे 5। मी वारंवार ही बातम्या करतोय, तुमच्या लाखनगावचा पूल असेल, पारगावचा पूल असेल, अन्नापूरचा असेल, टाकळीचा असेल, कवट्याचा असतील, हे पूल जागेवर थांबलेले आहेत। करोडो रुपयाचे हे पूल आहेत। ह्या पुलांमध्ये कितीतरी लाखो करोडो रुपयाच्या टक्केवारीमुळे हे पुलाचं बांधकाम चालू करण्यात आलं, आणि हे बांधकाम अक्षरशः थांबलेलं आहे। याला जबाबदार कोण आहे? वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याचा जाब विचारावा पाहिजे, आमदार खासदारांनी। दिलीपराव वळसे पाटील असं यांना आमची विनंती आहे, आपण याविषयी हात घाला, ह्याविषयी आपण पाठपुरावा करा, नक्की पुलाचं झालंय काय? या टक्केवारीच्या नादामध्ये आता हे शेतकऱ्यांना भूसंपादन करताना तुम्ही भूसंपादन जे केलं शेतकऱ्यांचं आता, ते भूसंपादन तुम्ही अजून केलेलंच नाही। मग तुमचं भूसंपादन कधी झालंय, पुलाचं बांधकाम कधी झाले, हे डॉक्युमेंटली जर आपण बघितलं तर भूसंपादन आता तुम्ही केवढ्यात करते। आता मी जेव्हा गेल्या बातमी लावली त्यावेळेस ते पडलेल्या साईडला जे असणारे डॉक्टर आहेत, आपण या साईडने येऊया, पडलेल्या साईडला जो आपला रस्ता पूल गेलेला आहे ना, त्या तिकडे आपण पाहू शकतो, तिकडे पण तीच परिस्थिती बरं का। या पुलाचा जो स्लोप काढलाय ना, इतका भयंकर उंच काढलेला आहे, नक्की इंजिनियरच्या डोक्यात काय होतं? इथून डायरेक्ट उड्डाण पूल करायचं आहे का काय शिरूरला, असं डोक्यात होतं, काही सांगता येत नाही। त्यांची ती नजर असू शकते, किंवा त्यांच्यापेक्षा आपल्यापेक्षा त्यांना जास्त अक्कल आहे असं आपण समजूया। त्यामुळेच हा 4 वर्ष झाला हा पूल होत नाहीये। आता हा जागेवर टन आहे, जागेवर आपण पाहू शकता, हा इथपासून असा रोड आला, आता हा पूल काही जागेवर असा वळवणार आहेत का? ते पण त्यांनी काय करणार नक्की कळत नाही। इथं बोर्ड लागलेला नाही पुलाचा, बाबा इतक्या कोटीचा हा पूल आहे, असा पूल आहे, इतक्या निधी आहे, इतके झाला आणि ते थांबलेला आहे। नक्की काय झाले काहीच अधिकारी सांगत नाहीयेत। ठाणगे आपल्या याच्या जो अधिकारी होता बारभाई, तो सस्पेंड झाला। 22कर आहेत, 22करांना सुद्धा याच्यावर वारंवार विचारणा करण्यात आली का 22कर साहेब नक्की झाले काय, पुलाचं बांधकाम का होत नाही? हे अधिकारी अक्षरशः टाळाटाळ करण्याचा प्रयत्न करतात, हे अक्षरशः अधिकारी बोलायला टाळतात। त्यामुळे असल्या अधिकाऱ्यांना पहिली कारवाई केली पाहिजे। मुख्यमंत्र्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा, व्हिडिओ मोठ्या प्रमाणात शेअर करा। आम्ही वारंवार या भ्रष्ट अधिकारी जे आहेत PWDचे, त्यांचे वारंवार आपल्याला सांगत असतो की या भागामध्ये जे पुलाची जे बांधकामं झालेले आहेत, तुमचा पार्क आणि अन्नापूरचा टाकळे याच्या पुलाला सेमच प्रकार आहे। त्याच्यावर ते असणारे कुंभार, त्यांच्या का आता भीमाशंकरचा आराखडा दिलेला आहे। 1 नंबर भ्रष्टाचारी माणूस येतो कुंभार। त्या कुंभारकडं आता कोणतं दिले, त्याला प्रमोशन झालं काय कोणाला म्हणजे 250-300 कोटीची कामं त्याच्या आधिपत्याखाली दिली आहेत। नक्की हे अधिकारी नक्की कोणाला चमच्याने दूध पाजतात, म्हणजे कोणाला टक्केवारी दिल्यावर त्यांची बदली अशाच्या ठिकाणी होते, कधी जास्त त्यांना टक्केवारी भेटू शकते। हे सुद्धा पाहणे आवश्यकच आहे, कारण जनतेला काय, जनतेला फक्त मतदान करण्यासाठी तुम्ही सगळे नेते येतात, पण नेत्यांना हे दिसत नाही का? नुसतीच भाषणं ठोकून चालत नाहीये। असणारा जो निधी आहे तो योग्य रीतीने खर्च होते का हे सुद्धा पाहणं तेवढं महत्त्वाचं आहे। कारण का हा जो कोटी रुपये, मला वाटते काहीतरी 5 का 10 कोटी रुपये या पुलाला आहेत,
या पुलाला 5 ते 10 कोटी असू शकतात. मला तर 6 कोटीचा 8 कोटीचं कळलेलं आहे. एक 8 आणि भूसंबंधाला काहीतरी एकूण मी 10 कोटीपर्यंत या पुलाला निधी आलेला असं कळलंय आम्हाला. पण हे काम 10 कोटीचं आहे का, आणि या कामाचं भूसंपादन झालंय का, वर्ष अधिकाऱ्याची चौकशी का करत नाहीत? आता मी तरी किती पाठपुरावा करणार, वर्ष झाले पाठपुरावा करतो. हेल्पडे आम्हाला पण बाकीची कामं असतात, तरी पण आम्ही ते सगळे कामं करून आम्ही पाठपुरावा करतोय. वरिष्ठ अधिकारी 22 असतील, त्याचे मुख्य अभियंता असतील, यांना विनंती आहे लास्ट, तुम्ही यांच्यावर कारवाई करा. तुमच्या ऑफिसमध्ये येऊन यापुढे लाईव्ह केलं जाईल का तुम्ही कारवाई का करत नाहीत. तुमच्या मतदारसंघामध्ये 5-5 पुलाचं बांधकाम जे रखडलंय त्याला जबाबदार कोण आहेत? आता ह्या पुलाला आमदार खासदारांना विनंती आहे, तुम्ही जरा मागल्या वेळेस अमोल कोल्हे यांनी सदर अधिकाऱ्यांना विचारलं होतं, पण त्याच्यानंतर सगळं गपगार झालं. पाबळ केंद्राचा रोड असेल तो सुद्धा निकृष्ट आहे. त्या रस्त्याचं डांबर सुद्धा अधिकाऱ्यांनी सोडलं नाही, डांबर सुद्धा खाऊन टाकले. इतके चोर अधिकारी ते भ्रष्ट. आता ह्याचा पूल खाल्लाय, हा पूल असेल, टाकळीचा पूल असेल, अन्नापूरचा असेल, सगळं पूल सुद्धा सोडले नाही यांनी. या तालुक्याचे आमदार असतील, आमदारांना हे माहित नाही का? आमदारांचं नक्की लक्ष कोणीकडे आहे? आमदार साहेब लक्ष द्या. आमदार साहेब तुम्ही या करोडो रुपयाचे पूल थांबलेले जागेवर तुमच्याच मतदारसंघात, तुमचाच मतदारसंघ आहे हा. तुम्ही विकासाच्या जेवढ्या वल्गना करता, विकास आम्ही एवढं करतो, तुम्हाला भाग्यविधाते म्हणले जातं आंबेगाव तालुक्याचे. तुम्ही भाग्यविधाते जर आहात साहेब, तर पारगावचा पूल असन, लाखनगावचा पूल असन, अन्नपूरचा पूल असन, या पुलांचं बांधकाम थांबलेलं काय आहे आमदार साहेब? याच्यावर तुम्ही जरा लक्ष द्या. धन्यवाद. आपण हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात शेअर करा, जनसामान्यांपर्यंत व्हिडिओ पोहोचला पाहिजे, मोठमोठ्या मुख्यमंत्र्यांपर्यंत सुद्धा हा व्हिडिओ गेला पाहिजे. धन्यवाद. जय महाराष्ट्र, जय श्रीराम. नमस्कार. सध्या आपल्यापाशी लाखनगावचे ग्रामस्थ आहेत, त्यांना आपण विचारूया की तुम्हाला त्रास किती होतो. समजा आता या पावसाच्या याच्यामध्ये या पुलाचं बांधकाम ज्यावेळेस चालू होतं, म्हणजे बांधकाम आता बंद आहे 4 वर्षापासून, हा बांधकाम ज्यावेळेस बंद झालं, ज्यावेळेस हा पुलाचा आता मागे याच्यावर नदीहून पाणी गेलं, आपण हे पाहू शकता पाणी, आणि एका वेळेस एकच लाईन जाऊ शकते याच्यावर. तर त्यावेळेस जी म्हणजे पुलावरून जे पाणी गेलं, त्या पाणी गेल्यामुळं हा रस्ता किती तास बंद होता ते आपल्याला हे ग्रामस्थ सांगतील. नमस्कार. नमस्कार. आपलं नाव सांगू शकता? अभिमन्यू नामदेव पोखरकर, लाखनगाव. आता हे पुलाचं बांधकाम किती वर्ष झालं बंद आहे? बरेच वर्ष झाले, जवळजवळ 4-5 वर्ष झाले असतील बंद आहे. आणि तो जो लहान पूल आहे त्याच्यावरून बऱ्याच वेळा पाणी जाते आणि त्रास होतोय. एक आता हायवे झाल्यामुळे बेल्ला जेजुरी, त्याच्यामुळे इथून वाहने, जड वाहने जातात वगैरे, त्याच्यामुळे बऱ्याच वेळा त्रास होतो. इथं आम्हाला जायला सुद्धा तर त्रास होतो पलीकडे सुद्धा. तुम्ही त्याला स्थानिक आहेत, आणि आता हे जो पूल इतका उंच केलाय, आता उंच केलाय, हा रस्ता इकडल्या साईडला गेलाय, हे काम कसं वाटतं आपल्याला? फसलेलं वाटत नाही का हे काम? काम पूर्णपणे फसलेलं आहे इंजिनियरने वगैरे. आता जो पारगावचा जो पारगावचा पूल आहे त्याची हाईट बघा बरंच खाली आहे. याची जवळजवळ असं वाटतंय जो उड्डाण पूल आहे विमानाचा असं वाटतंय. हा जवळपास 25 ते 30 फुटापर्यंत उंची इंजिनियरनी कसं काय हे पावन केलेलं आहे ते काही समजत नाही. आता स्लोप तुम्हाला काय वाटतं इकडे कुठपर्यंत जाऊ शकतो? स्लोप बराच लावून शकतो. खांबाच्या पलीकडून असा स्लोप काढावा लागतो, आणि परत ते जुनं शिष्टाटे तिकडे जर ते मिळवणार असं म्हणले होते. म्हणजे आता मग ज्यावेळेस हा पूल ज्यावेळेस झाला, ज्यावेळेस याचं बांधकाम झालं, तर त्याला भूसंपादन केलं होतं का? आता इथं शेतकरी कोणी इथली काढले नाही ते नाही सांगता एवढं. म्हणजे खाजगी शेती येते काढली? ही पण खाजगी शेती असेल ना? नाही, हे रस्त्यामध्ये गेले, आणि ती काढली शेती आहे ती. त्या शेतीमध्ये पूल तिकडे जाणार आहे. आता त्याचं भूसंपादन झाले का काही तुम्हाला माहिती? काय नाही, त्याचं नाही माहिती. नाही, आपण पाहू शकता तिथल्या स्थानिक शेती जो पाणी जायला होतं, पाणी किती टाइम होतं? पाणी बरंच वेळ होतं, जवळजवळ 4-5 तास होतं. 4-5 तास पाणी होतं. 4-5 तास रस्ता बंद होता. फुल गाडीचे सगळे गाडीकडे जाणं डायरेक्ट. तुम्हाला इथं स्थानिक असून तुम्ही गावचे रहिवासी, तुम्हाला किती त्रास होतो? असा भरपूर त्रास होता. समजा इकडे जाण्या येण्यासाठी ना वाहन इथं थांबतात, इथं बऱ्याच वेळ थांबायला लागतं. कधी चढेल इथं ट्रक वगैरे डायरेक्ट इकडे येतात. तुमचं काय मत आहे? तुम्ही आमदार असतील आपले, दिलीप वळसे पाटील असतील, किंवा खासदार असतील अमोल कोल्हे, तुमचे लोकप्रतिनिधी आहेत, त्यांना तुमचं काय म्हणणं आहे, काय सांगणं आहे की बाबा या कामाबद्दल? काम पूर्ण किती दिवसात करावं, काय करावं? नाही, हे काम त्वरित करावून घ्यावं, कारण बरंच आता हायवेचं तर काम झालं, फक्त पुलाचंच राहिलं वगैरे. तुमच्या ग्रामपंचायतने काही पाठपुरावा केला होता का बाबा? हा, बरेच वेळा पाठपुरावा केला आहे, पण त्याने अजून काय हे आलं नाही अजून. मी त्यांचं काही हेच दिलं नाही. धन्यवाद. आता आपण पाहिलं आपल्याला लाखनगावचे ग्रामस्थ आहेत, त्या ग्रामस्थांनी सुद्धा सांगितलं की जवळपास 4-5 वर्षापासून या पुलाचं बांधकाम रखडलेलं आहे. स्थानिक लोकांना सुद्धा त्रास आहे. ग्रामपंचायतीने सुद्धा पाठपुरावा केलेला आहे. भूसंपादन न केल्यामुळं हे बांधकाम रखडलेलं आहे असं आम्हाला प्राथमिक म्हणजे मी स्वतः चौकशी केल्यावर मला ते कळलेलं आहे. त्यामुळं प्रशासन असेल, आमदार असतील, खासदार आणि आमदारांनी फक्त मतदानासाठी न येता लोकांच्या समस्या जाणून घेतल्या पाहिजे. आपलं मोठं नाव आहे, खासदार साहेब असेल, आमदार साहेब असेल. आपण आता पाहू शकता, आपण समोर पाहत आहे
कशा प्रकारे गाड्या थांबलेल्या आहेत. एकच लाईन जाऊ शकते, एकच टायमाला एकच गाडी जाऊ शकते. म्हणजे किती त्रास असणार लोकांना. उद्या जरी अपघात झाला, काही झालं, उद्या कोणत्या जीवितहानी झाली या पुलावर, त्याला सर्व जबाबदार PWDचे अधिकारी धरण्यात यावे, त्यांच्यावरती कारवाई करण्यात यावी. आमदार खासदारांना पुन्हा पुन्हा विनंती आहे, खासदार साहेब, आमदार साहेब आपण मोठं नाव आहे आपल्या तालुक्यामध्ये. आमदार साहेबांनी या पुलाकडे लक्ष घालून जातीनं याच्यावर कारवाई करावी. ज्या अधिकाऱ्यांनी याच्या टक्केवारीच्या नावात या पुलाचं बांधकाम केलंय, हे काम फसलेलं आहे पूर्णपणे, तर त्याच्यावरती कारवाई करावी. धन्यवाद. पुणे ब्रेकिंग न्यूज आपण पाहताय. व्हिडिओ मोठ्या प्रमाणात शेअर करा. धन्यवाद.